हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. आज मी इथे रव्या बटाट्याची पुरी करणार आहे. अगदी खमंग आणि खुसखुशीत होते. तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 बटाटे उकडून स्मॅश करून घेतलेले आहेत. ते एका बाउलमध्ये आपण काढून घेतो आहे. ह्याच बाउलमध्ये आपल्याला सगळं साहित्य घालायचं आहे. इथे मी 10 ते 15 मिनटे रवा भिजत ठेवला होता. 1 वाटी रवा मी रवा बुडेल इतकंच पाणी घालून झाकून ठेवला होता 10 ते 15 मिनिटे. आता तो आपण बटाट्यामध्ये घालून छान मिक्स करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने छान मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला इथे 1 ते 1.5 वाटी पीठ लागणार आहे. तर आता सध्या मी 1च वाटी पीठ घालते आहे. त्याच्यानंतर आपल्याला अर्धा चमचा कलोंजी टाकायची आहे. त्याच्यानंतर अर्धा चमचा कसुरी मेथी टाकायची आहे. त्याचबरोबर मीठ टाकायचे चवीनुसार आणि मॅगी मसाला अर्धा चमचा टाकायचा आहे. इथे मी आलं लसूण पेस्ट आणि 2 मिरच्या टाकून मिश्रणामध्ये टाकत आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे छान मिक्स करून घेऊन पाणी न घालता आहे त्या मॉइश्चरमध्ये आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. इथे मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे. थोडंसं मला पीठ लागलं त्याच्यामुळे मी अर्धी वाटी ह्याच्यामध्ये पीठ ॲड करून पीठ छान असं मऊसर मळून घेतलेलं आहे. तुम्ही बघा अशा पद्धतीने. आता इथे मी मीडियम साईजचे गोळे करून घेते. अशा पद्धतीने इतका गोळा करायचा आहे आपल्याला. थोडंसं पीठ टाकून आपल्याला हे पुरीच्या आकारा एवढं लाटून घ्यायचं आहे. तुम्ही हे तेल लावून सुद्धा लाटू शकता, पण मी इथे पिठाचा वापर केलेला आहे. बघा अशा पद्धतीने पुरी लाटायची आहे. ती जास्त जाड पण नाही करायची आणि जास्त पातळ नाही करायची आहे. अशा प्रमाणात पुरी लाटली तर ती छान टम्म फुगते. आता ती आपण तळून घेऊया. पुरी तळताना तेल चांगलं तापलेलं असलं पाहिजे, नाहीतर मग पुरी चपटी होते, ती फुगत नाही. रंग थोडा लालसर येईपर्यंत आपल्याला पुरी भाजून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने कलर आला की आपल्याला पुरी काढून घ्यायची आहे. पुरी आपली छान टम्म फुगली आणि घरात पण छान असा सुगंध सुटला आहे. बघा अशा पद्धतीने मी पुरी काढून घेते. टिश्यू पेपरवर काढलं ना तर ते तेल थोडं जास्त ऑब्झर्व करून घेतं. त्याच्यामुळे मी टिश्यू पेपरवर ठेवलेल्या आहेत पुऱ्या. बघा मी अशा पद्धतीने सगळ्या पुऱ्या करून घेतलेल्या आहेत. खूप छान झाल्यात. एकही पुरी चपटी झालेली नाही आहे. सगळ्या पुऱ्या करून झाल्यानंतर घरात असा एक घमघमाट सुटलेला आहे. सगळ्या पुऱ्या नुसत्या अशा टम्म फुगलेल्या आहेत. आता मी इथे एक पुरी तुम्हाला तोडून दाखवते आहे. बघा किती छान मऊसूत आणि लुसलुशीत पुरी झालेली आहे. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.